तसं पाहिलं तर आपण सगळेच कलाकार आहोत, सगळेच ॲक्टर समजतो स्वतःला. पण तुम्हाला माहिती आहे का, आपली आई सगळ्यात मोठी ॲक्टर आहे. आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतनं का आईची ते भूमिका कळते. आता बघा ना, एक लहान मूल ते सारखं जेवताना किती त्रास देतं आईला माहिती आहे ना. 1.5-2 वर्षाचं मूल असेल तो आपलं जेवायला मागे लागतो आहे, आई मागे लागते जेवायला, जेव 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 बेटा, हे घे हे घे हे घे हे घे हे घे म्हणून ताट घेऊन मागे लागते. पण हा आपला असं चालू असतं त्याचं. पण आई बोलते अरे घे ना, हे घे हे घे हे घे घे, नाही काय आता डान्स करू, अरे बरं तू असं खाशील ना, जेवशील ना जरूर, बरं हे घे हे घे खा, बरं नाचू का, ठीक. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. काय आता टी व्ही, अरे काय बघतो त्या टी व्हीत, जेवशील का तू, बरं हे घे, पप्पा 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 कोण आहे, हे घे हे जपतूप. कुठलाही बघितलं की पप्पा पप्पा, हे घे खा खा तू, पप्पा पप्पा पप्पा. अरे पप्पा नाही येते, अनिल अंबानी येतो, तो असता तर तू पप्पा असते तर इकडे असतो का आपण. खा खा तू खा. आता काय झालं, अरे कुठे कुठे, आता बाहेर काय जाऊन करणार आहेस तू. बरं चल चल हे घे ये खे खा खा. काय अरे ती कटरीना कैफ आहे, तुला काय मिळणार आहे, ती सलमान खानला मिळाली नाही, तुला मिळणार. घे खा गपचूप खा, तुकडे कुठे हे घे खा खा खा. इतका त्रास देतात पोरं. हाच मुलगा जेव्हा मोठा झाला काही वर्षानंतर, खूप शिकला मस्तपैकी दुबईमध्ये जाऊन काम करावं लागला, मोठा बिझनेसमॅन झाला आणि त्याच्याकडे 4 बंगले, गाड्या, नोकर चाकर सगळे आले. आई झाली म्हातारी, आई पडली होती बेडवरती, तिला त्रास होत होता. त्या मुलांनी सगळ्यांना, डॉक्टरांना वगैरे सगळी फौजफाटा उभा केला. 4 डॉक्टर, 8 नर्स, हे सगळे होते त्याच्यासोबत. पण आई काही बरी होत नव्हती. ठीक आहे, तो एक दिवस आला बघायला. तो मोठा बिझनेसमॅन ना, 2 बॉडीगार्ड, इथे तिकडे सगळे फिरणारे, आजूबाजूला सगळी लोकं होते त्याकडे. 20-25 लोकांचा ताफा घेऊन आला तो आला आणि आईला भेटायला बघायला आला. तो क्या हुआ डॉक्टर साहब, क्या बात है, क्या हो रहा है, क्या बोले साहब, दवा नहीं खा रही है, खाना नहीं खा रही है, तो कुछ खाएगी तो हम दवा देंगे ना, तो वो तभी ठीक हो जाएगी. दवाई बहुत स्ट्रांग है और वो नहीं खाएगी तो कैसे जाएगा. आई काय झालं तुला, का खात नाही आहेस तू, खायचं ना, अरे औषध द्यायचे, मग कसं बरे होणार तुला, खा लवकर. आई काय काय बोलतेस तू, ओहो आय कांट अंडरस्टँड, काय बोलते ही माई, माहिती आहे का तुम्हाला, कळते का हो काय. हो डॉक्टर साहेब, माझ्या नर्स, तुम्हाला काय कळतं आहे का. आयाला बोलवा, आईला बोलवा, त्या आया आहेत नाही ते, त्यांना बोलवा जरा. आयाला बोलवतात, आया येते, ती येऊन विचारते, डॉक्टर हे कोण आहेत. हा मुलगा आहे त्यांचा. मुलगा आहेस का तू, हां हां हां, आत्ता आलंच बघायला, छान छान छान. काय आई काय म्हणते कळत नाही तुला. हां
अरे तू एवढं होतास हां, तेव्हा तुझे ते तोतले तोतले बोल तिला सगळं कळत होतं हां, आणि ती बोललेलं तुला आता कळत नाही ना हां. कसं कळणार, कसं कळणार? अरे जवळ पाहिजे ना तू त्याला, तेव्हा कळेल ना तुला ती काय बोलते, हे तिला काय पाहिजे. एवढूसा होतास एवढूसा होतास तेव्हा बाबा गेले, कोणालाही बघितलं की पप्पा पप्पा म्हणायचा हां. सगळं कळतं तिला, तेव्हा सगळं कळायचं. आता तुला ती काय बोलते कळत नाही हां. कसं कळेल रे? जवळ बस तिला घरी घेऊन जा, प्रेमाने 2 घास भरव आणि तिच्याशी बोल जरा, तेव्हा ती जरा कळेल रे, तेव्हा तिला बरं वाटेल. नुसता पैसा असून काय उपयोग नाही, पैसा नको रे, तिला प्रेम पाहिजे, प्रेम. बाळा तिला प्रेम दे, सगळं बरं होईल ती.